पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणाऱ्या 20 मे 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना गहू तांदळासोबत आता 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इथून पुढे आता या रेशन कार्डवरती 10 वस्तू अनुदानाच्या स्वरूपामध्ये सरकारच्या माध्यमातून मोफत सुद्धा देण्यात येणार आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना रेशन कार्डवरती या ज्या 10 वस्तू मोफत दिले जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, या 10 वस्तूंचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, कोणकोणत्या रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ मिळणार आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगत आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला गहू तांदळासोबत या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्या नागरिकांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी पण चालू शकेल, कारण पांढरे रेशन धारकांना या ठिकाणी या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। फक्त पिवळ्या रेशन धारकांना आणि केसरी रेशन धारकांना या रेशन कार्डवरती या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत या ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिला जात होता आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हा चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा नव्हता। डॉक्टरांच्या माध्यमातून या गव्हावरती आणि तांदळावरती संशोधन सुद्धा करण्यात आलेलं होतं। या संशोधनाचा रिपोर्ट आलेला आहे। या संशोधनामध्ये असं लक्षात आलेलं आहे की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ तर याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नसल्याचे समोर सुद्धा आलेले आहे। त्यामुळेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून इथून पुढे रेशनधारकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून रेशन कार्डवरती आता चांगले गहू आणि चांगले क्वालिटीचे तांदूळ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। याच्यासोबत रेशनधारकांना 20 मे पासून रेशनधारकांना तुम्हाला 10 वस्तू रेशन कार्डवरती मोफत सुद्धा मिळणार आहेत। परंतु रेशनधारकांना फक्त तुम्हाला 10 वस्तू मिळणार नाहीत, यासोबत तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती आता पैसे सुद्धा मिळणार आहेत। जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील आणि रेशन कार्डवरील या 10 वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचं असेल तर तुम्ही प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसायला पाहिजेत। जर तुम्ही प्रमुख 4 पात्रतांमध्ये बसला तर तुम्हाला रेशन कार्डवरती 10 वस्तू आणि रेशन कार्डवरती 9000 रुपये प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहेत। एकंदरीत या 10 वस्तू कशा मिळवायच्या आहेत आणि रेशन कार्डवरील या 9000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे याचीच माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे। जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे, कारण रेशनधारकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या संपूर्ण देशभरातील नागरिकांसाठी आनंदाचे निर्णय घेत असतात। त्यातच आता रेशनधारकांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर या दोघांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 2 आनंदी निर्णयांच्या माध्यमातून रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। रेशनधारकांचे आता लॉटरी लागत आहे। रेशनधारकांनो, भरपूर दिवसांपासून तुमच्याकडून मागणी केली जात होती, तर ती मागणी अखेर पूर्ण झालेली आहे। रेशनधारकांना तुम्हाला आता 20 मे पासून रेशन कार्डवरती 10 वस्तू आणि रेशन कार्डवरती 9000 रुपये मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना सरसकट सर्व रेशनधारकांना या 9000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळणार नाही। राज्यातील जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र
ठरत आहे त्याच रेशनधारकांना याचा लाभ मिळणार आहे। बघा रेशनधारकांना सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रेशनधारक कुटुंबातील नागरिकांना कामे नसतात, त्यामुळे पैसा पाण्याची अडचण निर्माण होत असते। तर ही अडचण निर्माण नाही झाली पाहिजे, रेशनधारकांना दिलासा मिळाला पाहिजे, रेशनधारकांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे, रेशनधारक आर्थिकदृष्ट्या मजबूत झाले पाहिजेत। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून रेशनधारकांच्या महत्त्वाचा प्रश्न आता सोडवण्यात आलेला आहे। एकंदरीत रेशनधारकांचे मोठ्या प्रमाणामध्ये आता जशी दिवाळी गुढ होत असते त्याच पद्धतीने आता रेशनधारक खुश होणार आहेत, कारण रेशनधारकांसाठी जे 2 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ते 2 आनंदाचे निर्णय रेशनधारकांसाठी 100% फायद्याचे ठरत आहेत। बघा रेशनधारकांना वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ मिळालेला होता, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या अगोदर रेशन कार्डवरती पैसे मिळालेले नव्हते, याच्या अगोदर तुम्हाला रेशन कार्डवरती अजून काही वस्तू मिळालेल्या नव्हत्या, परंतु तुम्हाला 20 मे पासून रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ याच्यासोबत 10 वस्तू मिळणार आहे। याच्यासोबत अजून तुम्हाला 9,000 रुपयांची आर्थिक मदत सुद्धा प्रत्येक महिन्याला केली जाणार आहे, कारण आपल्या राज्यामध्ये फडणवीस सरकार हे बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये मोदी सरकार म्हणजेच हे सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। केंद्रातील सरकार आणि राज्यातील सरकार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि केंद्राचे पंतप्रधान मोदी साहेब, तर या दोघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। याच बैठकीमधून रेशनधारकांसाठी आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। रेशनधारक आता प्रचंड खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळणार आहे। यापुढे रेशनधारकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत आणि रेशन कार्डवरती जे 9,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर त्याची माहिती तुम्हाला सविस्तर पद्धतीने देऊन टाकतो, जेणेकरून तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ मिळून जाईल आणि तुम्हाला 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळून जाईल। परंतु रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भरपूर असे नागरिक आहेत की ते नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत, भरपूर असे नागरिक आहेत तर ते महाराष्ट्र राज्यामध्ये राहत नाही तर ते बाहेरच्या राज्यामध्ये राहतात। तर त्यांनी काय केलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले आहेत, छोटासा पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केलेला आहे, छोटासा भेळ वडापावचा व्यवसाय सुरू केलेला आहे, म्हणजेच ते सुद्धा आता सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये स्थायिक झालेले आहेत। त्यांनी सुद्धा चुकीची कागदपत्रे देऊन अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे देऊन पिवळे आणि केसरी रेशन कार्ड काढलेले आहेत। तर अशा नागरिकांना या रेशन कार्डवरील 10 वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही, तर हा लाभ फक्त गोरगरीब कुटुंबातील आणि पात्र रेशनधारकांनाच मिळणार आहे। तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्याची यादी सविस्तर पद्धतीने आता वाचून दाखवत आहे। यासोबत 9,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे त्याची माहिती सुद्धा आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे। परंतु रेशनधारकांना तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी जरी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच त्यांना रेशन कार्डवरील 10 वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। परंतु ज्या रेशनधारकांनी रेशन कार्डवरील महत्त्वाची 3 कामे केलेले नसतील तर त्या रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही। तर एकंदरीत रेशनधारकांना सर्वात अगोदर तुम्हाला 10 वस्तूंची यादी आणि या 9,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही सर्वात अगोदर पात्रता लक्षात घेणे गरजेचे आहे। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर तुम्हाला पात्रता सांगतो, जेणेकरून जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाणार आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात। बघा रेशनधारकांना जर तुम्हाला रेशन कार्डवरील 10 वस्तूंचा लाभ आणि 9,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पहिल्या पात्रतेमध्ये बसायला पाहिजे। तर ती पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। यानंतर दुसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। तिसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। चौथी पात्रता घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ आणि या 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु जर तुम्ही या पात्रतांमध्ये
याच्यामध्ये बसत नसेल तर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ आणि या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण बघून घेऊयात की रेशन धारकांना या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि या 9,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे. आता बघा, रेशन धारकांना मागच्या 2-3 दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे. कोणी सोने खरेदी करू नये, पेट्रोल डिझेलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. यासोबत मोदी साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनी किंवा संपूर्ण भारत देशातील नागरिकांनी बाहेरील देशाचा दौरा करू नये, कुठेही फिरायला जाऊ नये 1 वर्षभरासाठी, अशा पद्धतीने मोदी साहेबांनी सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे. परंतु हे आवाहन का केलेलं आहे तर बघा, रेशन धारकांची भरभराट झाली पाहिजे, रेशन धारकांना दिलासा मिळाला पाहिजे, सर्व निधी रेशन धारकांकडे वळाला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून मोदी साहेबांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट केलेले आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध पेन्शनच्या योजना सुरू आहेत. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, पेन्शन योजना अशा पद्धतीच्या योजना सुरू आहेत. यासोबत रेशन धारकांना राज्यातील अपंग असतील, विधवा असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा विविध पेन्शनच्या योजना सुरू आहेत. परंतु रेशन धारकांसाठी अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती. म्हणजेच रेशन धारक सरकारकडे मागणी करत होते, परंतु याच्या अगोदर सरकारकडे निधी नसल्यामुळे, सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नसल्यामुळे या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे आहेत, सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून रेशन धारकांची आता भरभराट केली जात आहे. रेशन धारकांना 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आणि रेशन धारकांना रेशन कार्डवरती 9,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक पूर्ण होत आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून हे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. रेशन धारकांची आता भरभराट होत आहे. रेशन धारकांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांच्या माध्यमातून रेशन धारकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. आता बघा, रेशन धारकांना आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, यासोबतच रेशन धारकांना रेशन कार्डवरती जे तुम्हाला 9,000 रुपये दिले जाणार आहेत तर हे 9,000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, या 9,000 रुपयांचा लाभ कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे याचीच माहिती तुम्हाला आता संपूर्ण सविस्तर पद्धतीने सांगत आहे. जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन धारक असाल आणि तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ आणि या 9,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. तर बघा, रेशन धारकांना सुरुवातीला आपण या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे. तर बघा, रेशन धारकांना वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ मिळालेले होते, परंतु इथून पुढे तुम्हाला किराण्याच्या वस्तू सरकारच्या माध्यमातून मोफत मिळणार आहे. एकंदरीत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर अशा रेशन धारकांना रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, यासोबतच रेशन धारकांना मूग असेल, मटकी असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, तेल असेल, साखर असेल, मैदा असेल, मीठ असेल तर अशा प्रकारच्या किराण्याच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्या तुम्हाला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासोबत आता हे जे पैसे दिले जाणार आहेत तर हे पैसे कसे दिले जाणार आहेत तर ते लक्षात घ्या. बघा, आपल्या संपूर्ण राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे हे आत्महत्याग्रस्त असणारे शेतकरी कुटुंबांचे जिल्हे आहेत. तर या शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना रेशन कार्डवरती प्रत्येक महिन्याला गहू तांदळाऐवजी आता पैसे मिळणार आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शासन निर्गमित करण्यात आलेला होता. परत एकदा हा शासन निर्गमित करून या 14 जिल्ह्यातील रेशन धारकांना पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. लवकरच रेशन धारकांना पैसे देण्याच्या निर्णयाच्या संदर्भात GR आणि वस्तू देण्याच्या संदर्भात लवकरच GR निर्गमित करण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लवकरच अपडेट येणार आहे.